शिवसेनेच्या शिंदे गटातील 8 उमेदवारांची यादी आता जाहीर झाली आहे आणि यामध्ये राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील या 7 विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या रामटेकच्या राजू पारवेंनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना गॅसवर ठेवण्यात आलंय। तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे आता दुसऱ्या यादीची उत्कंठा अधिकच वाढली आहे। माझा विश्वास एवढ्यासाठी ठाम होता। हमसे नेतृत्व करनारे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, त्याचबरोबर या युतीमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि जे काम माझ्या 5 वर्षातून माझ्या माध्यमातून झाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मी काही हारीचा वाटा का विना उचलू शकलो, या कामाच्या बळावर मला उमेदवारी देतील याची ठाम खात्री मला होती। घटक पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी विश्वास टाकून पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मला उमेदवारी मिळाली, त्याबद्दल त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो। कामाच्या द्वारे, लोकसंपर्काच्या द्वारे या निवडणुकीला सामोरं जात असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% माझा विजय होईल एवढा आत्मविश्वास मला वाटतो। शिवसैनिक म्हणून कार्य करत असताना आज जे काही हिंदुत्वाचं सरकार या देशामध्ये आहे आणि या निमित्तानं मला जी संधी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा यांनी दिलेली आहे आणि या कार्यकर्त्यांच्या बळावरती निश्चित शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्षाच्या युतीमध्ये ही जागा निश्चित जिंकून दाखवणार।